पुरुषोत्तम भगवान की जय. राधे कृष्णा गोपाल कृष्णा. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा. पुरुषोत्तम महात्म्य कथा. अध्याय 11वा. वैधृती आणि व्यतिपात. अधिक मासाचे महत्त्व जाणून घेत असताना लक्ष्मण विष्णूला एक प्रश्न विचारला. स्वामी, गोपाळ कृष्णाच्या पुरुषोत्तमाच्या वरदानानं पवित्र झालेला अधिक मास हा पुण्यकारक आहे हे तर खरं, पण त्यातही काही विशेष महत्त्वाचे दिवस आहेत का? काही खास पर्वकाळ आहे का? होय देवी, अधिक मासातले 5 पर्वकाळ हे विशेष पुण्यकारक आणि फलदायी आहेत. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी हे 5 विशेष पर्व आहेत. पूर्वी सूर्यकुलातील धर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, प्रजादक्ष अशा एका राजाने वैधृती या पर्व काळात पवित्र नद्यांचे स्नान केले, गोरगरिबांना अन्न, वस्त्र आणि धन दान केले, भगवंताचे नामस्मरण केले. आपल्या नगरीत धनधान्याची सुबत्ता राहावी, परचक्राचे भय असू नये, दैवी किंवा नैसर्गिक कोप होऊ नये आणि सर्व प्रजाजन सुखी असावेत यासाठी अनेक पूजापाठ, यज्ञ, याग इत्यादी केले. त्यामुळे तो मानधाता नावाचा राजा आणि त्याची प्रजा हे तर सुखी झाले, ते पण वैधृती पर्व काळात केलेल्या व्रत वैकल्याने. त्या राजाला इंद्राचे इंद्रपद प्राप्त झाले. इंद्रपद प्राप्त झालेला राजा माधाता हा ऐश्वर्य भोगू लागला, तर पदच्युत झालेला इंद्र मात्र रानोमाळ भटकू लागला. देवेंद्र असाच रानावनातून भटकत असताना त्याची महर्षी नारदांशी भेट झाली. इंद्राने पुढे होऊन त्यांचे पाय धरले, त्यांना आपल्या मनातले शल्य सांगितले. तेव्हा देवेंद्राला समजावे. नारद मुनी म्हणाले, देवेंद्र, तुझे हे असं दुःखी होणे अगदी स्वाभाविक आहे. तुला तुझं गेलेले पद जर परत हवं असेल तर तू एक कर. आता अधिक मास येईल तेव्हा वैधृती पर्वकाळी तू स्नान, दान आदी पुण्यकर्म कर. त्यामुळे तुला तुझं गेलेलं पद प्राप्त होईल. नारद मुनींचा तो सल्ला देवेंद्राला पटला. त्याने खरोखर अधिक मासात ते स्नान, दान आदी कर्म केली. त्यामुळे पुढे खरोखर देवेंद्राला त्याचे गेलेले इंद्रपद प्राप्त झाले. भगवान विष्णू पुढे सांगू लागले, माझा भक्त प्रल्हाद याने पण वैधृती पर्व काळात माझे अखंड नामस्मरण केले. त्यामुळेच दैत्यकुळात जन्माला येऊनही त्याचा जन्म सार्थकी लागला. त्याला राजपद मिळाले, माझी कृपा मिळाली. इतकेच नव्हे तर माझा प्रिय भक्त म्हणून घेण्याचे भाग्यही त्याला मिळाले. या पर्व काळात ब्राह्मणाला ज्या वस्तू दिल्यात पितर संतुष्ट होतात, पुण्य पदरी पडते. त्यात तिळाचे लाडू, फळे, खारका, सुपारी यांचा समावेश आहे. तसेच या पर्व काळात ब्राह्मणाला तुपाचा दिवा, खीर, वस्त्र, पात्र इत्यादी गोष्टी या श्रद्धेने दान कराव्यात असे शास्त्र धर्म सांगते. अधिक महिन्यात जे 5 पर्वकाळ आहेत त्यातील पहिला आणि मानाचा हा दिवस त्याला मोठा मानही आहे. कारण याच दिवशी शंकर आणि ब्रह्मदेव यांनी स्वतः अनेक पुण्यकर्मे करून पुण्यपदरी जोडलेले आहे. या महिन्यातला दुसरा प्रकार म्हणजे व्यतिपात योग. चंद्र सूर्याचा सन्मान योग्य प्राप्त होणे म्हणजेच व्यतिपात योग. या मंगलक्षणी स्नान, दान इत्यादी पुण्यकर्मे केली तर जास्त पुण्यपदरी पडते. या पर्व काळी पहाटे लवकर उठून पवित्र गंगा स्नान करावे, देवपूजा करावी, भगवंताचे दर्शन घ्यावे, नामस्मरण आणि ध्यान करावे, गरीब भुकेल्या जीवांना अन्नदान द्यावे, वस्त्र द्यावे, धनधान्य, वस्त्रे यांचे दान करावे. मात्र असे दान करणाऱ्या व्यक्तीचे मी दान देतोय असा गर्व किंवा अभिमान बाळगू नये. जर तसे झाले तर मात्र पुण्यपदरी न पडता पदरी पाप पडते आणि दानाचे फळ हे निष्फळ होतं. अध्याय 11वा समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. राधे कृष्णा. पुरुषोत्तम भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय.